हे ज्या वेळेला मनोज जरांगेच्या लक्षात आलं त्यावेळेला मनोज जरांगेचा कार्यकर्ता रमेश पाटील संभाजीनगरचा, ज्याने अनेक वेगवेगळ्या नेत्यांना शिव्या देऊन त्यांच्या रेकॉर्डिंग त्याने व्हायरल केलेल्या आहेत, परंतु ज्या पद्धतीत रमेश पाटीलने मला शिव्या दिल्या आहेत, सर्वसामान्य महिला असती ना तिने आत्महत्या केली असती. आणि हाच त्यांचा उद्देश होता मनोज जरांगे पाटलाचा, रमेश पाटलाचा आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांचा, की मी आत्महत्या करावी. पण मी केलं नाही, मी तसं काही केलं नाही. मी अगदी कायद्यानं चालत राहिली. रमेश पाटलाने मला शिव्या देऊन तो तिथपर्यंतच थांबला नाही, फोनवर शिव्या देऊन, तर त्याने ते व्हायरल केलंय सोशल मीडियावर. म्हणजे किती त्यांची हिंमत, विचार करा. कशामुळं? का तर आपल्या पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे. पोलिसांनी जर त्यावेळेला कडक कारवाई केली असती तर त्या लोकांची एवढी हिंमत झाली नसती.